नमस्कार, मी अमोल शिर्के. संगमनेर अकोले टाइम्स या न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतोय. खरं तर दिल्ली येथे संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि मी आज आलो आहे नगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांच्या निवासस्थानी. खासदार साहेब, संसदेचं अधिवेशन सुरू आहे, मोठा गदारोळ पाहायला मिळतोय. कुठेतरी लोकसभेमध्ये विरोधक ची भूमिका बजावताना दिसत आहे. मोदी सरकारला कुठेतरी धारेवर धरल्याचं काम सुरू आहे. काय सांगाल? शेवट विरोधकाची भूमिका पार पाडत असताना ज्या सत्य काही घटना असतात त्या दाबण्याचा नेहमी सत्ताधिकारी मंडळी करत असतात आणि त्या प्रकाशात आणण्याचं काम विरोधक म्हणून आम्ही त्या ठिकाणी सर्वजण करत असतो. आज पाहिलं असेल मधल्या कालखंडामध्ये जो शेतकऱ्यांच्या बाबतीत एक अमेरिकेशी जो तडजोडीचा निर्णय घेतला, शेतकऱ्यांच्या विरोधी निर्णय आहे तो. जर तो करार झाला तर निश्चित माझ्या शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव मिळणार नाही. आम्ही तर कायम भूमिका मांडत असतो सरकारच्या दरबारी की तुम्ही ज्या दिवशी आपल्या देशातील शेतकरी सुखी आणि समाधानी होईल त्या दिवशी आपला देश हा जगात प्रथम क्रमांकाचा देश म्हणून त्या देशाकडे पाहिलं जाईल. त्यामुळे हे सरकार कुठंतरी शेतकरी विरोधी सरकार म्हणून हे सरकारची भूमिका कायम पाहायला मिळते. असे अनेक जे शेतकऱ्यांच्या बाबतीत असो, आरोग्याच्या बाबतीत असो, असे विषय सरकारकडून ज्या पद्धतीने अपेक्षित आहे ती बाजू मांडली जात नाही आणि त्या पद्धतीने न्याय दिला जात नाही. साहेब, तुम्हाला खासदार होऊन 2 वर्ष पूर्ण होत आले आहेत. प्रामुख्याने नगर लोकसभा मतदारसंघातील कोणते प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला? संसदेत कोणकोणत्या प्रश्नांवर तुम्ही आवाज उठवला? संसदेमध्ये सगळ्यात महत्त्वाचे मी खासदार झाल्यानंतर माझ्या मतदारसंघामध्ये म्हणण्यापेक्षा नगर जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज नव्हतं. ते मेडिकल कॉलेजच्या बाबत आपण वारंवार पाठपुरावा करून ते मेडिकल कॉलेज मंजूर करून घेतलं आहे. दुसरा, संभाजीनगर ते देवगड ते शनी शिंगणापूर ते नगर ते सुपा, गणपती रांजणगाव, शिक्रापूर, सणसवाडी आणि पुन्हा असं रेल्वेसुद्धा आपण मंजूर करून घेतली. त्यामध्ये सगळ्यात महत्त्व औद्योगिकरण आणि तीर्थक्षेत्र. देवगडला आलं तर एक तीर्थक्षेत्र आहे, शनी शिंगणापूरला आहे, पुढं नगरला आहे, गणपती रांजणगावला आहे. आणि औद्योगिकरणाचा विचार केला तर वाळूंज MIDC आहे, पुढं पांढरीपुल MIDC आहे, नगर MIDC, सुपा MIDC, शिरूर MIDC आहे, रांजणगाव MIDC आहे, सणसवाडी MIDC. या दोन्ही औद्योगिकरण आणि तीर्थक्षेत्र पाठपुरावा करून त्याला सुद्धा चांगल्या पद्धतीने यश आलेली. काही रस्त्यांचे प्रलंबित प्रश्न होते, विशेष करून माझ्या मतदारसंघातला अनेक वर्षापासूनचा एक 7-8 वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न होता तो म्हणजे माझा नगर मनमाड रस्ता, जो शिर्डीकडे जाणारा रस्ता आहे. त्या शिर्डीला येणारा भाविक भक्त हा देशातून येणारा भाविक भक्त असतो आणि त्या रस्त्याची अतिशय दुरावस्था होती. त्यामुळे तो रस्ता आम्ही पाठपुरावा करून त्याचं नवीन टेंडर वगैरे करून तो रस्तासुद्धा आता त्या कामची सुरुवात झालेली आहे. अजून अनेक काही प्रश्न आहेत. आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून काय आपल्याला करता येईल का नाही, हे सगळे आम्ही गोष्टी केंद्र सरकारच्या स्तरावर मांडण्याचा प्रयत्न करतो. ज्या वेळेस शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव कमी होतो त्यावेळेस आम्ही संसदेच्या पायऱ्यावर आंदोलनसुद्धा केलेलं आहे. साहेब, सध्या राज्यामध्ये अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या आणि 2 वर्षापूर्वी लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. तुमच्या इंडिया आघाडीने आणि राज्यात महाविकास आघाडीने भरघोस यश मिळवलं. मात्र या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था झाल्या, जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या, नगरपालिका झाल्या, नगर परिषदा झाल्या, महानगरपालिका झाल्या, कुठेतरी विरोधी पक्ष कुठेतरी कमी पडतोय का? काय वाटतं? शेवट हे सत्तेत असणारं सरकार हे दडपशाही पद्धतीने राजकारण चालू आहे. तर पहिला असताना एखादा विरोधात केला तर त्याला काल परवा मी एका पेपरला बातमी वाचली, सगळ्यात जास्त हे सरकार सत्तेत आल्यापासून ईडीच्या चौकशी मोठ्या प्रमाणात लावल्या जात आहे. एखादा विरोधात नेता गेला का त्याची चौकशी लावायची, पोलीस बळाचा वापर करायचा, सगळ्या पद्धतीचा वापर करून त्यांना दडपशाही करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमच्या रत्नागिरी भागामध्ये जर पाहिलं तर शिवसेनेचेच आमदार निलेश राणेंनी तिथे मोठ्या प्रमाणात कॅश पकडून दिली. हे जे सर्रास अशा सगळ्या ताकदीचा वापर करून हे सरकार त्या ठिकाणी दडपशाहीच्या पद्धतीने सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
एखाद्या बऱ्याच ठिकाणी आतापर्यंत पाहिलं असेल कुठल्या निवडणुकीत एवढे उमेदवार बिनविरोध होत नाही. आणि बिनविरोध कशा पद्धतीने झाले, जर तुम्ही मुळाशी गेलं तर त्याच्यावर दडपशाही, त्याची चौकशी लावण्याचा प्रयत्न गेला, त्याला अजूक वेगळे आमिष दाखवून हे सगळ्या गोष्टी ए टू झेड गोष्टी राबवून त्या लोकांना दाबण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे खरी लोकशाही ही जिवंत राहिल्यासारखी वाटत नाही. साहेब, लोकसभेत फार मोठं बहुमत मिळालं, मात्र आता कुठंतरी यश मिळत नाहीये. त्यामुळं ही भविष्यात केंद्रामध्ये इंडिया आघाडी आणि राज्यामध्ये महाविकास आघाडी राहील का नाही, असं शंका उपस्थित केल्या जात आहे. तसं चित्रही दिसतंय. याकडे तुम्ही कसं बघता? भविष्यात देशामध्ये इंडिया आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात राहील का? शेवट पक्ष कुठला संपत नसतो. हे मी तर कायम सांगत असतो, हे चढ उतार असतो, हे चालू असतो, हे चक्रव्यूह आहे. यामध्ये बदल होत असतात. एक काळ पाहिला काँग्रेस म्हणजे गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत काँग्रेसचं सरकार असायचं त्यावेळेस. पण आज काँग्रेसची काय परिस्थिती आहे? म्हणजे हे चढ उतार सगळ्या पक्षांचे आम्ही जवळून पाहिलेले आहे. अनेक नेते मंडळींनी पाहिलं असं, ज्याचा राज्याच्या राजकारणात असो किंवा देशाच्या राजकारणात एक मोठ्या प्रमाणात दबदबा असायचा, त्यांनी त्यांची काय परिस्थिती आहे? राजकारणात चढ उतार चालू असतो आणि पक्ष असा कधी संपत नसतो, पक्ष कधी थांबत नसतो. ही प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया कंटिन्युटी चालू राहत असते. खासदार साहेब, महिन्यापूर्वी एक राज्यावर दुःखदायक घटना घडली, ज्यांच्यामुळे 2019ला तुम्ही आमदार झालात. त्या अजितदादांचं अपघाती निधन झालं. काय प्रतिक्रिया आहे? शेवट दादांचं निधन हे एका कुटुंबाचं नुकसान नाही, तर राज्याचं नुकसान झालेलं आहे. मी माझ्या राजकीय जीवनामध्ये इतका काम करणारा माणूस कधीच पाहिला नाही. जो माणूस सकाळी 6 वाजता कामाला सुरुवात करायचा आणि लगेच रिझल्ट, का म्हणजे कधी कार्यकर्त्याला चुकीचं आश्वासन दिलं नाही, का पाहतो करतो नाही, होणार असेल तर काम होणार आहे सांगणारा नेता आणि एक धुरंधर व्यक्तिमत्व. म्हणजे ते आज आपल्यातून गेले, पण निश्चित त्यांच्या आठवणी, त्यांच्या प्रेरणा ही नेहमी आमच्यासारख्यांच्या पाठीशी राहणाऱ्याचे आशीर्वाद. पण त्यांचं जाणं हे राज्यासाठी मोठं नुकसान झालेलं आहे. म्हणजे तो दिवस तो माझ्या आयुष्यातला सर्वात काळा दिवस म्हणून मी तरी आतापर्यंतच्या जीवनात पाहिलेला आहे. साहेब, 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अजितदादांची इच्छाही नव्हती तुम्ही पवारसाहेबांकडे जावं. खासदारकीची उमेदवारी मिळवली पवारसाहेबांकडून, खासदार झाले. त्यानंतर कुठे काही तुमच्या दोघांच्या वैयक्तिक संबंधांमध्ये काही दरी निर्माण झाली का? तुम्ही माझ्या कुठल्या पण जर ऑफिसला पाहिलं, माझ्या ऑफिसला एक कायम फोटोची एक क्रायटेरिया ठरलेला आहे. तो म्हणजे आदरणीय पवारसाहेबांचा फोटो पहिल्या नंबरला, 2 नंबरला दादांचा फोटो आणि 3 नंबरला ताईंचा फोटो. तर माझ्या कार्यालयातलं तिन्हीतला कुठलाच फोटो त्या ठिकाणी हललेला नाही. त्यामुळं माझं प्रेम, आपुलकी ही कंटिन्युटी राहिलेली आहे. मी सुद्धा ज्या राजकीय घडामोडी केल्या राजकारणात, तर त्या सगळ्या काही दादांना कल्पना देऊनच केलेल्या होत्या. त्यामुळे आमच्यात कुठली दरी नाही, कुठली कधीच निर्माण झालेली नाही. खासदार साहेब, पुण्यातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या, निवडणुका एकत्र लढवल्या आणि त्यानंतर काही दिवसातच दादा आपल्याला सोडून गेले. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार अशा चर्चा सुरू आहे. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही शरद पवार पक्षाचे खासदार आहात, दोन्ही पक्षाने एकत्र यावं का? काय तुमची भूमिका आहे? शेवट आमची भूमिका तर नेहमी पहिल्यापासून एकच होती. आम्ही तर कायम सांगतो, राष्ट्रवादी हा पक्ष नाही, तो आदरणीय पवारसाहेबांचा एक परिवार आहे आणि तो परिवार अखंडित राहायला पाहिजे ही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची कायम प्रामाणिक भावना राहिलेली आहे. त्यामुळं ती भावना निश्चित त्या भावनेचा कुठंतरी त्या पद्धतीने होईल. खासदार साहेब, दादा गेल्यानंतर पक्षामध्ये काही मोजके लोक पुढे येताना दिसत आहेत. ते ह्या विलिनीकरणाला विरोध करताना दिसत आहे दोन्ही पक्षांच्या. याबाबत काय वाटतं तुम्हाला? शेवट माझ्यासारखा कार्यकर्ता ज्यावेळेस दादांचं जाणं, दादा गेले, ते दुःख आज पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या कुठंतरी हृदयात आहे. त्यामुळं ह्या राजकीय स्टेटमेंट करणं हे ते मला तरी आजच्या घडीला योग्य वाटत नाही.
हे होते नगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेशजी लंके. राज्यातील विविध प्रश्नांवर तसंच राष्ट्रवादी पक्षच्या विलिनीकरणावर पक्ष हा आमचा कुटुंब आहे, त्याच्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या पाहिजे असं लंके साहेबांचं म्हणणं आहे. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.